प्रश्न. नमस्कार, माझं नाव आदेश शिवकर आणि मी मुंबई बर्ड वॉचर्स क्लबला रिप्रेझेंट करतो आणि पर्यावरणविषयी एक दोन प्रश्न फक्त विचार. जो पर्यावरण जो विभाग आहे मुंबईचा जो ॲक्टिव्ह नाही आहे, जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो ॲक्टिव्ह नाही आहे, त्याच्यासाठी तुमचा लॉंग टर्म विजन करता लॉंग टर्म पर्यावरणाचा जो विभाग आहे जो आता ॲक्टिव्ह नाही आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, की त्याच्याबद्दल खरंच सिरियसली लॉंग टर्म कुठला तरी विचार करण्यात येईल का? एक. दुसरा प्रश्न असा की आता निसर्ग म्हणजे नेचर वॉक्स, नेचर एड्युकेशन हा खूप महत्त्वाचा विषय, हा कुठल्याही शाळेंमध्ये घेतला जात नाही आणि मुलांमध्ये ही जनजागृतीच नाही आहेत. आज सर्वांना आश्चर्य वाटेल इथे की आज मुंबईमध्ये जवळजवळ 350 जातीचे पक्षी मुंबई शहरात आहेत. SGNPचा भाग सोडा, पण त्याच्यात आणि एवढी डायव्हर्सिटी असताना आज आपल्याला हे सांगताना सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती किंवा एक प्लॅटफॉर्म नाही आहे. तर लहान मुलांसाठी आपले जे शाळा आहेत त्याच्यामध्ये नेचर एड्युकेशन ही सिरियसली इंटिग्रेट करता येईल का आणि त्याचा एक लाँग टर्म प्लॅन बनवता येईल का? थँक्यू. धन्यवाद. लॉंग टर्म प्लॅन नक्कीच याच्यामध्ये बनवता येईल आणि आपण एक खूप चांगलं सजेशन त्याच्यातनं आलं तुमच्या बोलण्यातनं की नेचर वॉक आणि नेचर ट्रेल हे पण कुठे नाही मला दिसत, म्हणजे किंवा एखादा हेरिटेज वॉक. जसं मला कोणीतरी भेटलं होतं ज्यांनी जुहू, आता समजा जुहू आहे, जुहूबद्दल सगळा अभ्यास केला आहे त्यांनी. मग गेल्या 200, 250, 300 वर्षापूर्वीचं जुहू कसं होतं आणि मग जुहूचं ट्रान्झिशन कसं झालं आणि ते असं म्हणजे स्टडी टूर ऑर्गनाईज करतात. जुहू बीचला घेऊन जातात, मग इस्कॉन मंदिर, मग जुनं कुठलं तरी देऊळ वगैरे, आणि म्हणजे टेकिंग बॅक सेंचुरीज बिफोर की कसं होतं इथे, काय होतं, कसं झालं. तर हा त्याचा एक चांगला पार्ट असू शकतो की अशा प्रकारचे हेरिटेज वॉक्स, अशा प्रकारचे नेचर ट्रेल्स. कसं आहे की या अँगलवरती विचारच नाही झाला. कॉर्पोरेशनने अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत, हेरिटेज वॉक केला पाहिजे. आता आमच्याकडे 6.5 कोटी वर्ष जुना गिल्बर्ट हिल आहे. 6.5 मिलियन इयर ओल्ड मोनोलिथ आहे तो. आता ते गेल्या 8-10 वर्षामध्ये आम्ही तिकडच्या आजूबाजूच्या परिसराचं संवर्धन, सुरक्षा, कॉन्झर्वेशन या सगळ्या गोष्टी केल्या. कोणी विचारच केला नव्हता त्याचा. आणि जगामध्ये असे 2 फक्त डोंगर आहेत, एक अमेरिकेत आहे आणि एक दुसरा आपला गिल्बर्ट हिल आहे. पण नोबडी नोज, कारण तेवढी अवेअरनेसच नाही झाली. आणि त्यामुळे नक्कीच आपण सांगितलेलं नेचर वॉक, नेचर ट्रेल, त्याच्यामध्ये मी अजून एक जोडतो हेरिटेज वॉक. हे कॉर्पोरेशनच्या फंक्शनिंगमध्ये कुठेतरी आणून त्या दृष्टिकोनातनं काहीतरी कारवाई करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि ते जरूर आम्ही भविष्यामध्ये